नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एक महत्वाची स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट करणार आहे. ती म्हणजे पॉवर ऑफ स्टॉक सुभाषिस सरांची पेड स्ट्रॅटेजी आहे. त्याचा बॅकटेस्टिंगचा रिझल्ट कसा येतो त्याच्या बाबतीत आपण चेक करणार आहे. आणि यासाठी आपण वापरणार आहे चॅट जीपीटी आणि ट्रेडिंग व्यू या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण ही स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने बॅकटेस्ट करू शकतोय त्याच्या बाबतीत हा व्हिडिओ बघणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. मित्रांनो, या स्ट्रॅटेजीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी ऑलरेडी इथं काय केलेलं आहे टाइप करून घेतलेलं आहे चॅट बॉक्समध्ये. कंडिशन काय आहे, आरएसआय वापरणार आहे आपण. लेंथ असणार आहे 14, ओव्हरसोल्ड असेल 30 पेक्षा खाली आणि ओव्हरबॉट असेल 70 पेक्षा जास्त. तर या स्ट्रॅटेजीचे कोड करण्यासाठी मी इथं एंटर करतोय आणि बघा चॅट जीपीटी फाईन स्क्रिप्ट जे आहे हे सगळे काय करते इथं कोड मला करून देत आहे. ओके, ठीक आहे. आपलं सगळं पाईन स्क्रिप्टचा कोड जो आहे हा इथं तयार झालेला आहे. मी हा काय करतोय इथून कॉपी करतोय. ही जी स्ट्रॅटेजी आहे ही मी बँक निफ्टीमध्ये टेस्ट करणार आहे. त्यासाठी मी पहिलाची जी स्क्रिप्ट होती ती डिलीट केली आणि ही स्क्रिप्ट काय केली तिथं ऍड केली आणि जस्ट ऍड टू चार्ट म्हटलं. ओके, आणि त्यानंतर माझ्याजवळ ही जी आरएसआय ची स्ट्रॅटेजी आहे ही काय झालेली आहे 1 मिनिटला ऍड झालेली आहे. ओके, आता यामध्ये मी ऍड केल्यानंतर मला जस्ट इथं काय करायचं की एका वर्षाचं बॅक टेस्टिंग हवं असेल किंवा 2 महिन्याचं पाहिजे असेल तर या पद्धतीने मी काय करू शकतो इथं सिलेक्ट करू शकतोय. आता या कंडिशन मध्ये मी पहिल्यांदा काय करतो की मागच्या 3 महिन्यामध्ये या स्ट्रॅटेजीने कसं परफॉर्म केलंय त्याच्या बाबतीत आपण काय करूया जाणून घेऊया. म्हणजे सध्या चालू आहे ऑगस्ट, तर मी साधारणतः मे महिन्यापासून या स्ट्रॅटेजीने किती रिझल्ट दिला असता तर हे आपण काय करतोय जनरेट करून घेतोय. आणि बघा हा जो रिपोर्ट आहे हा माझ्या समोर आलेला आहे. सो ही स्ट्रॅटेजी खूप छान पद्धतीने काम करते. इथं आपण बघू शकतोय विन रेशो जो आहे हा काय आहे 66% विन रेशो आहे. आणि त्याचबरोबर जर समजा मी यामध्ये वन लॉट वरती म्हणजे साधारणतः एक बँक निफ्टीचा आपण लॉट वरती काम करायला लागलो, 10,000 रुपये काय केले कन्सिडर केले, तर या पद्धतीने मी इथं रिपोर्ट जनरेट करून घेतला तर साधारणतः मला 67% मागच्या 3 महिन्यामध्ये काय होतंय इथं रिझल्ट मिळतोय. टोटल 54 ट्रेड आहेत. सकाळी 9 ते 10:30 या वेळेमध्येच आपण काय करणार आहे ट्रेड करणार आहे. आणि ड्रॉडाऊन जो आहे हा आहे किती नियर अबाउट 3000चा म्हणजे 23%चा याच्यामध्ये काय आहे ड्रॉडाऊन आहे. आणि ही अतिशय छान पद्धतीने काय आहे ही स्ट्रॅटेजी आपल्याला बघायला मिळते. याचे लिस्ट ऑफ ट्रेड बघूया. म्हणजे जर सुरुवात केली मी ट्रेडला तर माझा प्रवास कशा पद्धतीने असणार आहे. तर पहिला ट्रेड बघा इथं मला काय झालंय की एक शॉर्ट एंट्री मिळालेली आहे. पहिला ट्रेड बघू शकतोय आणि त्यामध्ये मला 245 पॉईंटचा काय झाला याच्यामध्ये प्रॉफिट झाला. आणि यानंतर आता यामध्ये कम्युनिटी प्रॉफिट जो आहे आपण बघतोय 245 रुपयाचा इथं झालेला आहे. त्यानंतर दुसरी एंट्री बघा मला मिळालेली आहे किती नेक्स्ट डेला 5 तारखेला इथं आपण कन्सिडर केलं तर इथं आपण बघू शकतोय काय की नेक्स्ट ट्रेड जो आहे आपला इथं चालू झालेला आहे. आणि यामध्ये मला काय झालेलं आहे की लॉस झालेला आहे 173 पॉईंटचा. तो इथं काय झाला त्याच्यातून मायनस झाला म्हणजे कम्युनिटी प्रॉफिट माझा किती आला इथं 71 पर्यंत आलेला आहे. ओके, सो या पद्धतीने ही जी स्ट्रॅटेजी आहे ही आपण काय करू शकतोय बॅकटेस्ट करू शकतोय. आता याच्यामध्ये लॉंग टर्म रिझल्ट कसे येतील त्याच्यासाठी मी काय करतो की ऍटलिस्ट 1 वर्षाच्या पूर्वीचा काय करतो डेटा बघतो. 1 वर्ष किंवा 2 वर्ष. ओके, सो पहिल्यांदा आपण 2 वर्षापूर्वीचा बघूया काय रिझल्ट येतोय. म्हणजे साधारणतः मी 1 ऑगस्ट 2022 पासून आतापर्यंतचा डेटा जर बघितला तर बघूया हा कशा पद्धतीने आहे. ओके, सो हा बघा हा जो डेटा आहे हा खूप छान पद्धतीने काय झालेला आहे ग्रो झालेला आहे 2 वर्षाच्या परफॉर्मन्स मध्ये. अगेन आपण 62%च्या आसपासच काय आहे आपला हिट रेशो आहे आणि टोटल ट्रेड आहे 353. ऍव्हरेज जर बघायला गेलं तर 198% आपल्याला काय होतं तर रिटर्न मिळतात. ओके, ऍब्सोल्यूट रिटर्न याच्यापेक्षा जास्त जातील. ऑप्शन्स मध्ये काम करतोय तर अगेन आरओआय जो आहे हा याच्यापेक्षा साधारणतः डबल होऊ शकतोय. ओके, आणि ड्रॉडाऊन जो आहे तो त्याच रेंजमध्ये आहे 28% पर्यंत. ओके, इक्विटी कर्व थोडासा जर इथं बघायला गेला तर काय आहे की थोडेसे अपडाऊन अपडाऊन जास्त आहेत. ओके, सो याच्या बाबतीत थोडंसं आपण मॅन्युअल टच दिला तर आणखीन चांगली होऊ शकते. त्याचबरोबर थोडंसं आपण याच्यामध्ये एका वर्षाचा पण डेटा बघूया. सो मागच्या ऑगस्ट पासून आतापर्यंत बघायला गेलं तर काय रिझल्ट येतोय तो पण बघूया. ठीक आहे, चलो. सो इथं आपण बघू शकतो मागच्या ऑगस्ट पासून काम केलं तर अरे ठीक आहे 62% प्रॉफिटेबिलिटी आहे. आणि ड्रॉडाऊन आहे 30%चा. पण साधारणतः म्हणजे प्रॉफिट जो आहे हा 11,000 म्हणजे 114% आपल्याला रिटर्न देणार आहे. पण इथं बघायला गेलं तर इक्विटी कर्व जो आहे हा सुरुवातीचा जो आहे तो एवढा
इथं चांगला दिसत नाहीये. म्हणजे आपण साधारणतः 2 ते 3 महिने काही प्रॉफिट न करता या पद्धतीनं राहणार आहे. ओके. पण ही स्ट्रॅटेजी बघायला गेली तर एक बेस्ट स्ट्रॅटेजी आहे आणि लाँग टर्ममध्ये आपल्याला प्रॉफिटेबल देते. ही स्ट्रॅटेजी जी आहे आपण वापरली तर आपल्याला चांगला प्रॉफिट होईल. ऑप्शन सेलिंगसाठी पण याचा बेस्ट वापर होऊ शकतो. त्याचबरोबर ऑप्शन बायिंगसाठी पण ही स्ट्रॅटेजी चांगल्या पद्धतीनं वापरण्यात येईल. पण ऑप्शन सेलिंगला थोडासा इक्विटी कर्व आपण आणखीन स्मूथ करू शकतोय. आता बायिंगसाठी जे आहेत, हे बायिंगसाठी जर आपण याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड मेंटेन केलं, हिट रेशो चांगला आहे 1:2 1:2 किंवा 1:3 पर्यंत ठेवला, तर मला असं वाटतं की इक्विटी कर्व एक चांगला येईल. आणखीन थोडंसं डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये एनालिसिस करायला हरकत नाही. सो बेस बघायला गेला तर या स्ट्रॅटेजीचा चांगला आहे. 2 वर्षाच्या लाँग रनमध्ये जर आपण ही स्ट्रॅटेजी रन केली, तर मित्रांनो ही स्ट्रॅटेजी सकाळी 9 ते 10:30 या वेळेमध्ये आहे आणि ही चांगली प्रॉफिट देते. राइट? जेवढ्या स्ट्रॅटेजीज मी बॅक टेस्ट केले त्यापैकी ही एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. अ, याचा वापर आपण करू शकतोय आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे जर ट्रेडर मित्र असतील तर त्यांना या स्ट्रॅटेजीचा रिपोर्ट नक्की शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून पुढचे बॅक टेस्टिंगचे व्हिडिओ त्याचबरोबर ट्रेडिंगची नवीन-नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.